3 जिल्ह्यात महिलांना पैसे वाटप झालेले आहेत आणि राहिलेल्या जिल्ह्यात देखील निवडक जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे. नमस्कार, आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज रात्री ठीक 10 वाजता तुम्हाला तुमचे बँक खाते चेक करावे लागणार आहे, कारण की काही निवडक महिलांना आणि काही निवडक जिल्ह्यामध्ये पैसे डायरेक्ट जमा होणार आहे. त्याच्याविषयीची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यास मिळेल. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. महिलांना पैसे पडण्यास सुरुवातच झालेली आहे आणि सर्वात अगोदर 3 जिल्ह्यामध्येच पैसे पडलेले आहेत. या 3 जिल्ह्याची नावे देखील आपण तुम्हाला लगेचच सांगणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी ठरतात. आज रात्री कोणत्या महिलांना पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, कोणत्या त्या महिला असणार की ज्या महिलांना डायरेक्ट 4200 रुपये खात्यावर जमा होणार, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठल्याही प्रकारची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. आज रात्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज रात्री 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु काही महिलांना आणि काही निकष जे आहेत ते दिलेले आहेत किंवा काही अटी आणि पात्रता पूर्ण कराव्याच लागणार आहेत. त्याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. चला तर ती अपडेट आपण लगेच जाणून घेऊया, काय नेमकं अटी असणार. आणि आता आज रात्री महिलांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण की पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आजपासून महिलांना पैसे वाटप होण्यास सुरुवात तर झालेलीच आहे, परंतु पात्र महिला कोणत्या, तर या पात्र महिलांची लगेच आपण नावे जाणून घेऊया किंवा पात्र महिलांची माहिती आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण एक स्क्वेअर करत आहोत, म्हणजे एक चौकोन करत आहोत स्क्रीनवर. हा चौकोनात व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला मी लगेच सांगतो नेमकं काय विषय आहे आणि कशामुळे कशा पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत. लगेच तुम्हाला मी सांगून टाकतो. या चौकानामध्ये आपण काही कप्पे करत आहोत किंवा थोडक्यात काही कॉलम करत आहोत की ज्या कॉलममध्ये तुम्हाला माहिती संपूर्ण व्यवस्थित समजून जाईल. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पहिल्या कॉलममध्ये अशा महिला असणार आहेत ज्या महिलांनी अर्ज जो आहे तो जुलै ऑगस्ट या 2 महिन्याच्या अंतर्गत अर्ज केला होता. त्या महिलांना पैसे भेटणार का. त्याच्यानंतर काही महिलांनी थोडा उशिरा अर्ज केला होता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, किंवा काही महिलांनी तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा अर्ज केलेले आहेत. तर जर अर्ज तुम्ही जुलै ऑगस्ट महिन्यात केला असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो. हे पहा, कोणत्या महिन्यात अर्ज केला आहे, प्रत्येक महिलेला पैसे कधी भेटणार एक्झॅक्ट आपण तारीख आणि वार सांगणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जर जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल तर मग मात्र तुम्हाला आतापर्यंत पैसे पडायला पाहिजे होते. किंवा काही महिलांना 3 जिल्हे जे आहेत ते आपण पुढे पाहण्यात आहोत. 3 जिल्हे, त्या 3 जिल्ह्यामध्ये तर महिलांना डायरेक्ट पैसे जमासुद्धा झालेले आहेत. आणि त्या महिलांना पैसे एकूण आले किती माहिती आहे तुम्हाला, तर पैसे आलेले आहेत जवळपास 2100 अधिक 2100 म्हणजे 4200 रुपये. 6वा हप्ता आणि 7वा हप्ता त्यांच्या खात्यावर डायरेक्ट क्रेडिट झाला DBTद्वारे, आणि तो हप्ता रात्रीच क्रेडिट झालेला आहे. परंतु आता ज्या महिला राहिलेल्या आहेत त्या महिलांना नेमकं कधी पैसे भेटणार, तर जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला आज रात्री पैसे येणार आहेत मित्रांनो. इतर महिन्यात अर्ज केला असेल त्यांचंही सांगतो, परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केला असेल तर तुम्हाला पैसे पडण्यासाठी पहिली स्टेप असणार आहे मित्रांनो. पहिल्यांदा पैसे पडणार आहेत 6वा अधिक 7वा हप्ता. आणि जर तुम्ही पुढच्या 2 ते 3 गोष्टी जर केलेल्या असतील तर मग मात्र पैसे पडण्यास कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. पहिली गोष्ट ती म्हणजे आधार कार्ड तुमची लिंक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बँकेची स्टेटस ॲक्टिव्ह आहे, इनेबल फॉर DBT आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत. जर योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्ही आता 1 रुपयासुद्धा भेटणार आहे, डायरेक्ट 0 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तसे देखील तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. परंतु हे पहा, जर लाडकी बहिणीचा याच्या अगोदरचे हप्ते पडले असतील आणि इथून पुढे हप्ते जर पाहिजे असतील तर तुम्हाला उत्पन्न तुमचे 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. हो मित्रांनो, अतिशय कडक आदेश आलेले आहेत. ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना 1 रुपयासुद्धा इथून पुढे वाटण्यात येणार नाही. जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर मग मात्र टेन्शनच नाही. तुम्हाला येणारी 5 वर्ष योजना तुमच्यासाठी चालूच राहणार आहे. आता ज्या महिलांनी ऑगस्टच्या नंतर किंवा जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये 2 महिन्यात अर्ज केलेत तर त्या महिलांचं काय झालेलं आहे, त्या महिलांना 1 रुपया पण आलेला नाही. आणि हो पहा, 1 रुपया आला नसेल, नो टेन्शन, अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट ठरणार आहे. कारण की इथून मागे राहिलेले सर्व पैसे एक सोबतच जमा होणार आहेत. ते म्हणजे जवळपास 9600 रुपये होतात काहीतरी. तेवढे पैसे एकखट्ट्याच तुमच्या खात्यावर डायरेक्ट जवळपास 10,000 एवढी रक्कम तुमच्या खात्यावर एका सोबतच जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त तुमचा एवढी रक्कम जमा होण्यासाठी काय पाहिजे तुमचं, तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगितले, अकाउंट ओके पाहिजे, तुमचा अर्ज अप्रूव्ह पाहिजे. सगळ्यात बेसिक गोष्ट सांगतो मला अगोदर, अर्ज अप्रूव्ह पाहिजे.
अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण, दोष किंवा काही नसायला पाहिजे. तर तुम्हाला हे पैसे मागील राहिलेले हप्ते, पुढील येणारे हप्ते 21+21 प्रचंड पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर डायरेक्ट आज रात्रीपासूनच जमा होणार आहेत. आता महिलांचा प्रश्न तर होता सर काही न्यूज म्हणते तर आम्हाला 1500 भेटतील. तर 1500 नाही, डायरेक्ट 2100 रुपये, 2100 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यावर क्रेडिट होणार आहे. त्यामुळे टेन्शन तुम्ही घ्यायचे नाही. फक्त काय करायचं आहे, आतापर्यंत पैसे भेटले नाहीत, काय करायचं लगेच सांगून टाकतो. टेन्शन घेऊच नका तुम्ही. आता तुमच्यासाठी मी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. जर पैसे भेटले नसतील तर तुम्हाला पहिलं म्हणजे बँकेत जायचं आहे. आपल्या अकाउंटवर काही होल्ड आहे का, आपले अकाउंट बंद तर नाही पडले, किंवा पैसे 100 रुपये टाकून बघा. कारण की काय होतं आहे, अकाउंट महिलांचे बंद पडू राहिले तर पोस्टाच्या खात्यामध्ये बँकेत अकाउंट असेल तर त्या अकाउंटमध्ये महिला वर्ष जातच नाहीत कधी. त्यामुळे पैसे टाकून बघा. टाकून पाहिल्याच्यानंतर तुम्हाला लगेच, आणि पैसे कुठे टाकायचे, बाहेरून किंवा फोनपे असेल, गुगल पे, त्याच्यावरून अजिबात टाकू नका. पोस्ट ऑफिसमध्ये जा, तिथे साहेबांना भेटा. साहेब असतात ते कोपऱ्या बसलेले तिथे कुठेतरी, त्यांच्याकडे तुमचा पोस्टाचे कार्ड दाखवा, हे आमचे अकाउंट आहे, याची KYC आहे का नाही ती चेक करा. तसे बनूच नका. KYC चेक करा म्हणलं की ते म्हणतात काय नाही गरज KYCची, असेल KYC. तसं करू नका. त्याला म्हणायचं सर आम्हाला 100 रुपये टाकायचे आमच्या खात्यावर आणि ते पडतात का बघायचं आम्हाला. तर ते लगेच तुम्हाला 100 रुपये टाकून देतील. आणि 100 रुपये टाकले जर पडले व्यवस्थित खात्यावर तर अडचण नाही. आणि जर पडत नसतील तर ते म्हणणार तुम्हाला KYC करून घ्यावं लागेल आणि त्यासाठी तुमच्याकडून 50 रुपये घेतील. तर ठीक आहे, जाऊ द्या, काय नाही, 50 रुपये घेऊ द्या, परंतु तशा पद्धतीने KYC करून घ्या, त्या अडचण येणार नाही. आता काही महिलांची SBIमध्ये खाते असते, तर SBI बँकेचे महिलांनी काय करायचं, तर हे पहा, तुम्हाला जर वर्षाला KYC कोणत्याही बँकेत खाते असू द्या, वर्षाला KYC करावी लागते. ते तुम्ही बाहेर कुठेही सेतूमधून करू शकता किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन देखील तुम्ही विचारू शकता आमची KYC आहे का, आमचं आधार कार्ड लिंक आहे का. व्यवस्थित प्रश्न विचारले ना तुम्ही, उत्तर देखील तुम्हाला व्यवस्थितरित्याच भेटतात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि 6.5 हप्ता कधी भेटणार, तर आज रात्रीपासून तर भेटण्यास सुरुवात होणारच आहे, त्यात काहीच अडचण नाही. आता काही महिला योजनेतून डायरेक्ट बाद करण्यात येणार किंवा वगळण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी मला सुद्धा वाईट वाटत आहे, कारण की आतापर्यंत लाभ भेटला आणि इथून पुढे लाभ भेटणार नाही, म्हणजे एक दुःखाचीच गोष्ट आहे थोडक्यात. परंतु त्या महिला कशामुळे वगळण्यात येणार आहेत, आणि त्याची 3च कारणे आहेत, जास्त कारणे नाहीत. ते देखील एकदा तुम्ही जाणून घ्या. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या कारणामध्ये जर येत नसाल ना, तर ही गोष्ट एकदा कन्फर्म करा. पहिली कारण आहे, सर्वात मोठे कारण आहे, जे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ते म्हणजे तुमचे इतर योजनेचा संजय गांधी योजना असेल, निराधार योजना असेल, किंवा आपली इतर दुसऱ्या 2-3 योजना आहेतच त्या, ज्या की महिलांना पैसे देत असतात. 1500पेक्षा जास्त हप्ता त्यांचा पडत असतो. तर त्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर मग मात्र या महिलांना इथून पुढचा लाभ मिळणार नाही. आता दुसरे महत्त्वपूर्ण कारण काय होते, तर हे दुसरे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काही महिला इन्कम टॅक्स भरतात. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांच्या नावावर 4 चाकी गाडी असते किंवा मोठी 4 व्हीलर म्हणा किंवा ट्रक म्हणा किंवा काही विषय असतो. तर अशा महिलांच्या ज्या इन्कम टॅक्स भरतात, म्हणजे पॅन कार्डवरून तर लगेच कळते आता. त्यामुळे जर इन्कम टॅक्स भरत असाल तरी देखील तुम्हाला मग पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तिसरी अट सर्वात महत्त्वाची आहे, आणि ही अटीमुळे जवळपास मी सांगतो आत्ताच 30 ते 35% महिला डायरेक्ट योजनेतून बाहेरच निघणार आहेत. तर ते योजनेमध्ये राहणारच नाहीत. त्याचे कारण म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. 2.50 म्हणजे 2,50,000पेक्षा कमी असायला पाहिजे. जे की उत्पन्न जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते उत्पन्नाचा दाखला निघतो. त्यात काही असं अवघड नाही, किंवा 2.5 लाखापेक्षा सहसा उत्पन्न कमी राहते. परंतु काही महिलांचं जमीन महिलांच्या नावावर भरपूर जास्त असते. काही महिलांच्या नावावर 10 एकर, 15 एकर, 20 एकर किंवा जास्तीत जास्त जमीन असते. तर अशामुळे मग त्यांचा उत्पन्नाचा दाखला निघत नाही, आणि उत्पन्नाचा दाखला जरी निघाला तर त्यांचा 8 लाखाचा उत्पन्नाचा दाखला निघतो. त्यामुळे मग त्या महिलांना अडचण येणार आहे, किंवा त्या महिलांना योजनेतून तर बाहेर काढलं जाऊ शकतं. यात काहीच वाद नाही. आता काही महिलांचा प्रश्न होता, सर आजपासून तुम्ही सांगितलं 3 टप्प्यात पैसे वाटप, ते कशा पद्धतीने होणार. तर ते 3 टप्पे देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो, कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. तर यामध्ये पहिला टप्पा असणार आहे, ज्या महिलांना लवकर अर्ज केले आहेत अशा महिलांना साठी पहिला टप्पा जो आहे तो असणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला सांगतो लगेच मी. प्रथम टप्पा म्हणजे अशा बहिणींसाठी असणार आहे, ज्या बहिणी लवकरात लवकर अर्ज केले होते, परंतु काही कारणास्तव अजूनपर्यंत पैसे पडले नाहीत. तर अशा बहिणींना ते जिल्हे देखील तुम्हाला सांगून टाकतो मी. पुणे असेल, ठाणे असेल, किंवा मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड,
छत्रपती संभाजीनगर असेल, इकडे खाली पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल, तर या जिल्ह्यामध्ये पैसे आले नव्हते. 70 ते 80% महिला राहिलेल्याच आहेत. त्यामुळे त्यांनी तर टेन्शन घेऊ नका. त्यांना आता आज रात्रीपासून तर पैसे पडण्यास सुरुवात होणारच आहे. परंतु त्या जिल्ह्यामध्ये अगोदर पैसे पडणार आहेत आणि तुम्ही तर व्हिडिओमध्येच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 3 जिल्ह्यात पैसे पडले. ते म्हणजे बीडमध्ये एक पडले आहेत आणि परभणी ती तसेच धुळे एक साईडला एक पैसे पडले महिलांना. कारण त्या जिल्ह्यात देखील पैसे सुरुवातीला आले होते लवकर आणि यावेळेस देखील 6.5 हप्ता डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे किंवा असू शकतो. त्यामुळे हे 3 जिल्हे तर झालेच, परंतु आता 3 टप्पे कोणते असणार? पहिल्या टप्पा तर तुम्हाला सांगितलं आज आणि उद्या या 2 दिवसात महिलांना, ज्या जुन्या महिला आहेत ज्यांना एकही रुपया भेटला नाही अशा महिलांना अगोदर, नंतर ज्या महिलांना निम्मे अर्धे पैसे भेटलेत, नंतर त्या महिलांना म्हणजे काही महिलांना काय भेटलं 1,500 भेटले अगोदर, काही नंतर 3,000 भेटले किंवा 7,500 पैकी फक्त निम्मे निम्मे किंवा 50%च अमाऊंट किंवा पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. तर अशा महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे देणार. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोण? तर ज्या महिलांना 7,500 ऑलरेडी भेटलेले आहेत आणि ते 6.5 हप्त्याची वाट पाहत होत्या, तर अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये 2-2 दिवसाचा गॅप ठेवून हे 3 टप्पे जे आहेत ते पार पडणार आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले 3 मोठे गिफ्ट बहिणींसाठी. कारण की बहिणींनी ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर प्रेम दाखवून मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री केले आहे, त्याचमुळे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री आता आपण म्हणू शकतो एकनाथ शिंदे साहेबांना, तर त्यांना ते महिलांना 3 गिफ्ट किंवा 3 नवीन योजना ज्या आहेत त्या लवकरच अंमलात येणार आहेत. आता त्या 3 योजना नेमकं काय असणार ही देखील महिलांना आतुरतेने महिला वाट पाहत होत्या. सर आम्हाला तुम्ही लवकर सांगून टाका ह्या 3 योजना नेमकं कोणत्या आहेत आणि या 3 योजनेमध्ये आम्हाला कशा पद्धतीने लाभ होऊ शकतो किंवा पैसे भेटणार का, काय होणार? तर त्यामधील पहिली योजना आहे मित्रांनो शिलाई मशीन योजना. जे की शिलाई मशीन योजनेचे तुम्ही अर्जाच्या अगोदर केलेही असतील आणि तुम्हाला ₹1 आला नसेल, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. आता नवीन अर्ज चालू होणार आहेत आणि ते नवीन अर्ज चालू झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर अपडेट आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो. याच्या अगोदरही एक योजना होती बघा, काही दिवसांपूर्वी, तुम्हाला आठवत नसेल, मला आठवत नाही सध्या मला त्याचे नाव, परंतु ते योजनेच्या दरम्यान सर्वात पहिला व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आपल्याच चॅनलवर होता आणि त्याचा लाभ देखील आपल्या सबस्क्रायबर्सला नक्कीच भेटलेला आहे. त्यामुळे पहिली योजना शिलाई मशीनची असणार आहे. अर्ज सुटताच ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशा 2,400 महिलांना ती शिलाई मशीन भेटून जाणार आहे. आणि दुसरी योजना ती म्हणजे जवळपास 3 गॅस सिलेंडरची अन्नपूर्णा योजना आहे. त्या योजनेच्या अंतर्गत देखील महिलांना काही भेटले आहेत, काही महिला राहिल्या आहेत, परंतु आता टेन्शन ज्या महिला राहिल्या आहेत त्या महिलांनी सिंपलमध्ये काय करायचं, तर डायरेक्ट तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जा. तुमच्या नावावर जर उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर गॅस बुकिंग करा आणि गॅस भरून घेऊन या. घरी येऊपर्यंत तुमच्या खात्यावर सबसिडी देखील जमा होईल जाईल, त्यामध्ये अडचण येणार नाही. आणि आता तिसरं गिफ्ट काय असणार आहे, तर हे पहा एक नवीन योजना देखील लवकरच चालू होणार आहे. ती स्मार्टफोन वाटपाची एक तुम्ही ऐकली असेल, काही महिला म्हणतात सर ही अफवा आहे का? तर हे पहा, ज्याप्रमाणे मंत्री उदय सामंत यांनी GR काढून पैसे मोबाईल वाटले होते, त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात 2,000 मोबाईल किंवा 2,400 मोबाईल वाटप करणे काही मोठी गोष्ट नाही. परंतु जर ही योजनेचा GR आला तर ही देखील योजना सक्सेसफुल होऊ शकते आणि पुढील काही कार्यकाळात ही योजना देखील लवकरच येण्याची तयारीत आहेत मित्रांनो. अपडेट आपण अत्यंत महत्त्वपूर्ण सोर्सकडून घेत असतो, त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. आता लाभार्थी महिलांना KYC होऊ शकते हे देखील आपण याच्या अगोदरही सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, सर्व गोष्टी रेडी ठेवा. काय माहिती कधी KYC चालू होईल किंवा कधी पडताळणी चालू होईल किंवा छाननी चालू होईल, त्याच्यानंतर अपडेट आपण देणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.